हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया आमरस। त्यासाठी मी इथे 5 आंबे घेतलेले आहेत। आंबे घेताना मी प्रामुख्याने हापूस आंबे घेतले आहेत। आता हे हापूस आंबे आपल्या हातांच्या सहाय्याने त्याला पूर्णपणे सॉफ्ट करून घ्यायचा आहे। एकूण एक आंबा हा अशा रीतीने सॉफ्ट करायचा आहे। तुम्ही दोन्ही हाताचा देखील उपयोग करू शकता। आता आंबे सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यावरचा जो देठाकडचा भाग असतो तो देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे। आणि मग त्यानंतर देठाकडचा भाग काढून झाला की तो आंबा स्क्वीज करून घ्यायचा आहे। आंबा स्क्वीज करून त्याच्यातला पल्प हा वेगळा करून घ्यायचा आहे। पल्प वेगळा केल्यानंतर तुम्ही हाताने असं मॅश करून घेऊ शकता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एखाद्या गाळणीवरती सुद्धा हा आंबा खरवडून त्याचा पल्प काढू शकता। आता हळूहळू करून आंब्याचा सगळा कोय या बाजूला करून घ्यायचा आहे। आता यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही इथे साखर ॲड करू शकता। मी 2 स्पून साखर ॲड करत आहे आणि मग छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता आणि हा पल्प मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता। आम्हाला हे आंब्याचं पल्पचं स्ट्रक्चर खूप आवडतं आणि टेक्स्चर असं कायम राहण्यासाठी म्हणून मी त्याला मिक्सरमधून फिरवत नाही आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता। आता मी यामध्ये आंब्याची एक कोय ॲड करत आहे। कोय ॲड केल्यामुळे आमरसाची चव बदलत नाही, ती चव सारखी राहते। आणि आता मिक्स करून तयार आहे हा आमरस। हा आमरस तुम्ही पुरणपोळीसोबत, पुरीसोबत किंवा नुसतं असं खायचं असेल तरी खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।